मी मनोज पावरा, बिरसारमी संघटनेचा राज्याध्यक्ष। आज आम्ही माननीय तहसीलदार महोदयांना आज निवेदन दिलं। निवेदनाच्या माध्यमातून आमची अशी मागणी आहे की जो काही राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने जो शासन निर्णय काढला, त्या शासन निर्णयामध्ये हॉस्टेलमध्ये जे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक तो शासन निर्णय आहे। जसं की वयोमर्यादा असेल किंवा त्यांना किती प्रयत्नपर्यंत ते शिकले पाहिजे अशा जाचकटी त्या शासन निर्णयात आहे। तर आमची आजची प्रमुख मागणी अशी आहे की शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जो शासन निर्णय काढला तो रद्द करावा किंवा त्यात बदल करावा। त्याच्यानंतर जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही आश्रमशाळेमध्ये आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला त्या विद्यार्थिनींच्या पालकांना 1 कोटींचं सानुग्रह अनुदान मिळावं अशी आमची आजच्या निवेदनातून मागणी आहे। आणि जे जे या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत, मग ते आदिवासी मंत्री असोत, शासन असो किंवा प्रशासन असो, या सर्वांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी आम्ही आजच्या निवेदनाद्वारे माननीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्री यांच्याकडे। महाराष्ट्र शासनाने आदिवासी डिपार्टमेंटने एक GR काढला आहे। तो GR दिनांक 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट या GRमध्ये वसतिगृहातील प्रवेशासंदर्भात काही अटी त्यांनी दाखल केल्या आहेत। त्या अटी अशा आहेत की आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी खूप घातक आहे आणि त्या अटींमुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। तर त्या अटी शासनाने जेवढ्या अटी काढलेल्या आहेत त्या सगळ्या अटी रद्द करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत। त्याचबरोबर या आदिवासी विभागाचे विकास मंत्री माननीय अशोक उईके साहेब यांच्या राजीनाम्याचीसुद्धा आम्ही मागणी करत आहोत, कारण त्यांच्या देखरेखीखाली हे अशा जाचक आमच्या समाजावर लादले जात आहेत। त्यांनी कुठेही लक्ष न घालता त्या सरळ लागू केल्या, म्हणून त्यांचीसुद्धा राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत। कारण हॉस्टेलमध्ये असताना अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होतं, परंतु काही या जाचक अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे।